माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, तर चला सहज शिक्षण या YouTube चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय बघणार आहोत भूगोल आणि त्यामधला 8वा धडा आहे उद्योग. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. तर चला आजच्या या धड्याचा स्वाध्याय आपण सुरुवात करूया. आणि यामध्ये प्रश्न पहिला, अचूक पर्यायांसमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. ओके, तर यामध्ये आहे औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही. आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत पाणी, वीज, मजूर आणि हवा. तर यापैकी चौथा ऑप्शन जो आहे हवा हा वेगळा आहे किंवा हा बरोबर, या चारही ऑप्शन मधला हा ऑप्शन बरोबर आहे. तो उत्तरामध्ये आपण हवा हा ऑप्शन लिहिलेला आहे. म्हणजे औद्योगिक विकासावरती हवा हा घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही. खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे. लघु उद्योग म्हणजे काय, स्मॉल इंडस्ट्री. ओके, तर यामध्ये बघा यंत्रसामग्री उद्योग, पुस्तक बांधणी उद्योग, रेशीम उद्योग आणि साखर उद्योग. तर यातला दुसरा जो आहे पुस्तक बांधणी उद्योग हा एक लघु उद्योग आहे. ई प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही. तर यासाठी ऑप्शन दिलेले आहेत जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा अँड बंगळूर. तर यातला पहिला ऑप्शन जो आहे जुनी दिल्ली. जुनी दिल्ली या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही. ई प्रश्न, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे. आयकर, उद्योगांचे सामाजिक दायित्व, वस्तू व सेवा कर आणि विक्री कर. तर यातला दुसरा ऑप्शन जो आहे उद्योगांचे सामाजिक दायित्व, यासाठी जेवढा नफा झालेला आहे त्या नफ्यातील 2% रक्कम वापरणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड इतर विषयांचे सुद्धा स्वाध्याय जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही स्वाध्याय बघता येतील. चला पुढचा प्रश्न दुसरा, खाली विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा. तर यातील देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. अवजड म्हणजे मोठे मोठे उद्योग त्यांना मारक ठरतात असं हे विधान दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे विधान आहे असत्य म्हणजे चुकीचं आहे. तर देशातील लघु उद्योग व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात. प्रश्न आ, देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत. तर हे विधान आहे सत्य. प्रश्न, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे. तर हे विधान आहे सत्य. उत्तरामध्ये आपण सत्य लिहिलं. पुढे प्रश्न ई, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे. तर हे विधान आहे चुकीचं. सो इथं आपण उत्तरामध्ये असत्य लिहिलं. आणि सत्य विधान किंवा बरोबर विधान काय आहे बघा, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघूया तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा.
तर विद्यार्थ्यांनो, हा जो धडा आहे याचा हा जो स्वाध्याय आहे थोडासा मोठा आहे, पण तुम्ही अजिबात बोर व्हायचं नाही, कारण या धड्यावरचे जे प्रश्न आहेत ते पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, त्यामुळे या धड्याला वेटेज जास्त आहे, त्यामुळे बोर न होता व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. यामधील प्रश्न अ, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? विद्यार्थ्यांनो, उत्तर बघायचं आहे. पहिला पॉइंट, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून उद्योगांना वीज म्हणजे लाईट, पाणी आणि कर यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते. प्रश्न आ, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात लिहा. तर आपले जे उद्योगधंदे आहेत तर यांचा विकास हा आपल्या राष्ट्राच्या विकासावरती कसा परिणाम होतो याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. राईट. चला उत्तर कसं येणार बघा. पहिला मुद्दा, औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या निर्मितीमध्ये भर पडते, म्हणजे सगळ्यांना रोजगार मिळतो, नोकरी मिळते. दुसरं, देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, त्यामुळे राहणीमान उंचावते. आता नागरिकांना रोजगार मिळणार, नोकरी मिळणार, त्यांच्याकडे सुद्धा उत्पन्नाचं साधन येणार, त्यामुळे त्यांचं राहणीमान उंचावणार, त्याचमुळे देशाचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढणार आणि त्यामुळेच आपला राष्ट्रीय विकास सुद्धा होणार. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते आणि देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ झाली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते, म्हणजे आपला जो पक्का माल आहे हा जर बाहेरच्या देशामध्ये दिला, निर्यात झाला, तर त्यापासून आपल्याला परकीय चलन प्राप्त होते. अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावरती परिणाम होतो. बघा, 4 पॉइंट्स मध्ये आपण याचं उत्तर कव्हर केलेलं आहे. त्याचे पहिले 2 पॉइंट्स इथे आहेत आणि त्यानंतरचे तिसरा आणि चौथा पॉइंट हा इथं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. ई, उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा. तर बघा, उद्योगांचं सामाजिक दायित्व हे जे आपण मगापासून हा शब्द हे जे म्हणतो आहोत हे म्हणजे काय हे आपण इथं बघूयात. तर बघा, पहिला पॉइंट, उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. म्हणजे ज्याचा जो कोणी उद्योजक आहे किंवा जे कोणी ज्यांचा उद्योग आहे किंवा जे काही पार्टनर्स असतात त्याच्यामध्ये, तर त्यांनी समाजासाठी काहीतरी करणं याला उद्योगांचे सामाजिक दायित्व असं म्हटलं जातं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट समजून घेतली. पुढे दुसरा मुद्दा, उद्योगांच्या सामाजिक दायित्वात उद्योजक अथवा उद्योग समूह शैक्षणिक किंवा आरोग्य विषयक सुविधा पुरवू शकतात. त्यानंतर समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी, गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्र चालवू शकतात. आणि एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासास हातभार लावू शकतात. ओके, तर तिसरं, उद्योगांच्या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते. पुढे आहे प्रश्न ई, लघु उद्योगांची 3 वैशिष्ट्ये सांगा. तर इथं हा प्रश्न मी इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 2 मार्क्स. ओके, तर चला, पहिलं, लघु उद्योगांना जागा, यंत्रसामग्री म्हणजे मशिनरी आणि भांडवल यांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते. दुसरं, लघु उद्योगांसाठी तुलनेने मनुष्यबळ आवश्यक असते, कारण तिथे मशिनरीज कमी अवेलेबल असतात, त्यामुळे मनुष्यबळ जास्त लागते. लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते.
पुढे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि असंच इतर कोणत्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर आता आपल्याला प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहायची आहेत, म्हणजेच ह्यातले जे प्रश्न विचारले जाणार ते 4 मार्क्सला विचारले जाणार. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. याचे उत्तर, औद्योगिक विकासावर पुढील घटक परिणाम करतात. त्यामध्ये बघा, कच्चा माल, पाणी पुरवठा, प्राकृतिक रचना, बाजारपेठ, भांडवल, वाहतुकीच्या सोयी सुविधा, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती इत्यादी घटक एखाद्या प्रदेशातील औद्योगिक विकासावरती परिणाम करतात. तर ते कसं बघा, उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेश, घनदाट प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयी सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही. कारण तिथे रस्त्यांच्या सोयी सुविधा नसतात किंवा वाहतुकीच्या सोयी सुविधा नसतात. त्यानंतर तिसरा उदाहरण, सुपीक मैदानी प्रदेशामध्ये शेती व्यवसाय भरभराटीस येतो. शेतमाल इतर अनेक व्यवसायात कच्चा माल म्हणून उपयोगी होत असल्यामुळे अशा प्रदेशात इतर उद्योगांच्या विकासास चालना मिळते. म्हणजे जिथे शेतीमधून निघणारं जे उत्पादन आहे ते कच्चा माल म्हणून वापरला जातो, त्या ठिकाणी उद्योगांचा विकास जास्त प्रमाणात होतो. पुढे प्रश्न आ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती असेल, याला MIDC असं म्हणतात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. तर याचे फायदे लिहायचे आहेत आपल्याला. तर त्यामध्ये पहिलं बघा, महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली, म्हणजेच MIDC ची स्थापना केली, जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असते. इथे बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनीचे दर, वीज, पाणी आणि कर यामध्ये सवलती दिल्या जातात. त्यामुळे उद्योगांना चालना मिळते. नेक्स्ट पॉइंट, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असल्यामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणास चालना मिळते. पाचवा, राज्यातील रोजगारपटली व्यापार व लोकांचे राहणीमान उंचावण्यात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ महत्वपूर्ण ठरते. ई प्रश्न, माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्व सांगा. माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? IT सेक्टर. तर याचं आपल्याला महत्व सांगायचं आहे. पहिला बघा, माहिती तंत्रज्ञान उद्योगांमध्ये तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. परिणामी माहिती तंत्रज्ञान उद्योगांद्वारे जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. या उद्योगांमध्ये मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात हवी असलेली माहिती उपलब्ध होते.
आणि तिसरा पॉइंट, माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती करणे शक्य होते. प्रश्न ई, भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे हे स्पष्ट करा. तर चला याचं बघूयात आपण उत्तर. पहिला पॉइंट, भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी इतकी होती. दुसरा पॉइंट, भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून ते हंगामी स्वरूपाची शेती करतात. त्यामुळे भारतात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे, कारण जसा हंगाम असेल त्या हंगामानुसार ते शेती हा व्यवसाय करतात. म्हणून भारतात मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. चौथं, उद्योगांच्या निर्मिती केल्यास नागरीकरणास चालना मिळेल. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचे स्थलांतर थांबवणे शक्य होईल. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन बेरोजगारीचे दुष्टचक्र भेदणे शक्य होईल. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न 5वा, खालील विधानांसाठी ओघ तक्ता तयार करा. तर बघा, आपण जे कपडे वापरतो त्याचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा. तर शेतमालापासून ते जाणार पुढे सूत निर्मिती तयार होणार आणि त्याची ताग्याची आणि कापडाची निर्मिती होणार. बघ, एखाद्या उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. तर इथे बघा, एखाद्या उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक, त्याच्यामध्ये 3 पॉइंट्स, प्राकृतिक घटक, त्यामध्ये मृदा, खनिज संपत्ती आणि पाणी पुरवठा. आर्थिक घटक मध्ये कोणते कोणते येतात? वाहतूक, बाजारपेठ, भांडवल आणि शेती व कच्चा माल. तर इतर घटक कोणते आहेत बघा, मनुष्यबळाची संख्या, त्यानंतर मनुष्यबळाची गुणवत्ता म्हणजे लेबर क्वालिटी, वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक प्रगती. तर हे आहेत एखादा उद्योग हा स्थानिकीकरण होण्यासाठी असणारे आवश्यक घटक. चला पुढचा प्रश्न 6वा, फरक स्पष्ट करा. आणि यामध्ये मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग म्हणजे मीडियम स्केल जे इंडस्ट्रीज आहेत त्या आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहेत त्या. तर याच्यामध्ये बघा, अवजड उद्योगांच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री यांची आवश्यकता असते. तर अवजड उद्योगांच्या याच्यामध्ये बघा, मध्यम उद्योगांच्या तुलनेत अवजड उद्योगांना जास्त प्रमाणात जागा, भांडवल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री यांची आवश्यकता असते. मध्यम उद्योग कोणते आहेत? उदाहरण, फळ प्रक्रिया म्हणजे जाम तयार करणे, सॉस तयार करणे, ओके, हे मध्यम उद्योगांमध्ये येतं. त्यानंतर गुराळ इत्यादी. तर अवजड उद्योगांच्या मध्ये कापड निर्मिती म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्री ज्या आहेत त्या, वाहन निर्मिती म्हणजे ऑटोमोबाईल मेकिंग इंडस्ट्री ज्या आहेत त्या, औषध निर्मिती इत्यादी. आता कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग या दोघांच्यातला फरक बघा. याच्यामध्ये पहिला, सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. म्हणजे कृषीपूरक कारण त्यांना कच्चा माल जो असतो तो ग्रामीण भागामध्ये पासून मिळतो, शेतकऱ्यांच्या शेतीतून तो मिळत असतो. त्यामुळे हे जे कृषीपूरक उद्योग आहेत हे
साधारणपणे ग्रामीण भागामध्ये आढळतात. तर माहिती तंत्रज्ञान उद्योग हे सर्वसाधारणपणे उद्योगांचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. म्हणजे शहराच्या ठिकाणी हे IT सेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. तर कृषी पूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगांच्या मध्ये समावेश होतो आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगांमध्ये समावेश होतो. तो विद्यार्थ्यांनो याच बरोबर आपला हा जो स्वाध्याय होता इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.